मी नाही ते थोडी खुश झाले होते, कारण मला जी गोष्ट हवी होती ती मला मिळाली होती आणि ती कोणती होती ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे बघा, आजची सकाळ अशी छान झाली होती राघवसोबत, आणि राघव निघालेला मामाकडे. सो तो निघालेला बघून विराजने पण लगेच वाट धरली होती. त्याला असं वाटलं त्यालाही नेणार आहे सोबत. मग त्याला फसवून कसं तरी घरात आणलं आणि मग हे सगळे निघून गेले. आणि त्यानंतर ना इकडे माहेरावरून आल्यानंतर सगळ्यात कंटाळवाणं काम माझ्यासाठी म्हणजे हे बॅग रिकामं करणं. सो ते केलं आणि त्यानंतर घरातली थोडीशी साफसफाई करायला घेतली. तर इथे मध्ये मध्ये विराजची लुडबुड सुरू होती. त्यालाही करायचं होतं आई काय करते बघून. मग मी त्याला एक कपडा दिला. सो त्याचं असं चालू होतं तिथे टाईमपास. आणि मग त्यानंतर ना हा मिक्सर वाटण केल्यानंतर थोडासा खराब झाला होता, सो तो क्लीन करून घेतला. संध्याकाळच्या वेळेत देवाचा दिवा लावला आणि स्वामींची गाणी लावली थोडा वेळ, कारण मला ती खूप आवडतात ऐकायला. आणि मग थोडासा चहा घेतला, स्वयंपाक करून घेतला. आणि इकडे बघा, आम्हाला खूप बोर होत होतं, कारण आम्हाला सारखी दादाची आठवण येत होती. त्यामुळे थोडंसं त्याला रमवलं, खेळवलं, थोडंसं त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. मग त्याला थोडं बरं वाटलं आणि मी खुश होते. त्याचं कारण असं की मला ट्रायपॉड हवा होता जो शूटसाठी मला बरा पडेल. सो मी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं आणि तो त्यांनी आज आणला होता. त्यामुळे मला ते खूप बरं वाटलं होतं. आणि माझ्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट तर विराजला होती. सो इथे बघा त्याचं कसं चाललेलं. तो मला घेऊन आला, उघडायला सांगत होता. सो त्याला मी ओपन करून दाखवलं. अशी कोणती नवीन गोष्ट दिसली ना की आम्हाला खूप जास्त क्युरिओसिटी असती. असं चालू असतं त्याचं नेहमीच. सो असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. चलो बाय.